पोलीस महासंचालक प्रभू दीक्षितजी, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेदजी, आपल्या पोलीस गृहनिर्माणचे डीजी सतीश माथुरजी, अनुप कुमार सिंहजी, या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि उपस्थित सर्व विज्ञानी बंधूंनो, आज ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मुंबई पोलीसचं नवीन मुख्यालय, त्याची स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची इमारत, त्या इमारतीचं लोकार्पण आज या ठिकाणी आपण केलं आहे. त्या लोकार्पणाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त यांचं आणि त्यासोबत जे आपल्या हाऊसिंग कॉर्पोरेशनचे डीजी आहेत, ज्यांच्या अंतर्गत हे काम झालं, म्हणजे XDG आहे, यांचं या ठिकाणी मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. एक अतिशय चांगली अशा प्रकारची ही इमारत या ठिकाणी, सुसज्जित अशा प्रकारची इमारत. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि जगातल्या महत्त्वाच्या शहरामध्ये मुंबईची गणना केली जाते आणि कुठल्याही शहरामध्ये त्या शहराकडे बघत असताना केवळ त्या शहरातलं हेरिटेज काय आहे, त्या शहरातली अपॉर्च्युनिटीज काय आहे, आज त्याची अवस्था काय आहे, इतक्या पुरतं ते सीमित नसतं. तर त्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था कशी आहे, कायद्याचं राज्य आहे की नाही, हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. आणि मुंबई पोलीसचा एक आपला मोठा इतिहास आहे. देशात आणि जगामध्ये नावाजलेलं अशा प्रकारचं पोलीस डिपार्टमेंट हे मुंबई पोलिसांचं राहिलं आहे आणि त्याला शोभेल अशा प्रकारचीच इमारत आज या ठिकाणी आपण तयार केली आणि त्याच्यातली जी सुसज्जता आहे, कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे, डिस्पॅच सिस्टीम आहे, इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम आहे, वेगवेगळ्या गोष्टी ज्या या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत, त्या आधुनिक मुंबईला योग्य कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या अशा व्यवस्था या ठिकाणी झाल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये CCTVचं नेटवर्क आपण सुरू केलं, त्याचा पहिला टप्पा आपण नुकताच उद्घाटन त्याचं केलं. त्याची सगळी कमांड अँड कंट्रोल सिस्टीम ही या नवीन इमारतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संचालित होते आणि मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या अनेक वर्षात जे आपण बोलत होतो ते हळूहळू व्हायला लागलं. आज CCTVचं नेटवर्क आपण फर्स्ट फेज सुरू केला आणि पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत त्याचा शेवटचा फेज म्हणजे थर्ड फेज हा देखील आपण कंप्लीट करू. साधारण एप्रिलपर्यंत सेकंड फेज आणि ऑक्टोबरपर्यंत थर्ड फेज करू. मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात मोठं अशा प्रकारचं कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आणि CCTVचं सर्व्हिलन्स नेटवर्क असलेलं शहर म्हणून निश्चितपणे मुंबई जे आहे ते आपण अधोरेखित करू शकू. या सगळ्या इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्समुळे एकीकडे पोलिसिंगची एफिशियन्सी ही मोठ्या प्रमाणात वाढते, त्याची ॲक्युरसी वाढते, त्याचा प्रिव्हेन्शनमध्ये आणि डिटेक्शनमध्ये दोन्हीमध्ये मोठा फायदा होतो, कन्व्हिक्शनमध्ये देखील त्याचा फायदा होतो. आणि त्यासोबत आज आपल्यावर जो ताण आहे आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे, त्या आवश्यकतेला देखील आपण टेक्नॉलॉजिकली बॅलन्स करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं अतिशय चांगला अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण तयार करू शकलो आणि आज त्याची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम मी या ठिकाणी बघितली. मी इस्रायलमध्ये कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली, लंडनची जी सगळ्यात फेमस कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे ती मी बघितली. आज मला आनंद वाटतो की आमच्या मुंबई पोलिसांजवळ त्याच थोडीची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी पुढे असलेली अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आज या ठिकाणी आपण तयार करू शकलो.
हा मला अतिशय आनंदाची बाब वाटते. त्यासोबत या ठिकाणी सिटिझन्स फॅसिलिटेशन सेंटर हे जे आपण तयार केलेलं आहे, पोलिसांकडे परवानगी मागायला गेल्यानंतर एखादा सुखद धक्का बसावा अशा प्रकारचं ते फॅसिलिटेशन सेंटर हे आपण तयार केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की एखाद्या हॉस्पिटलच्या ओपीडी सारखं त्या ठिकाणी पोलिसांकडे जाणारा व्यक्ती हा थोडा घाबरला असतो, बहुतांश वेळ पीडित असतो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्याशी 4 वाक्य चांगली बोलली जातील आणि त्याचं जे काम आहे ते तातडीनं केलं जाईल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. पण या ठिकाणी बक्षी साहेब आपल्या परवानगीनं आणि आपण जो इनिशिएटिव्ह घेतला त्या माध्यमातून मी अहमद जावेद साहेबांना सांगतो की आपले फॅसिलिटेशन सेंटर फार काही आपल्याला चालवता येणार नाही, कारण आता आपण जे CCTNS केलं आहे त्यातलं जे आपण सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस तयार करतोय त्यानंतर कोणाला या ऑफिसला याची आवश्यकता पडणार नाही. त्यांना जेवढ्या परवानग्या आहेत ते सगळे आपण ऑनलाईन देऊ, त्यामुळे हे ऑफिस आपलं रिकामच राहिलं पाहिजे अशा प्रकारची आपली इच्छा आहे. 17 प्रकारच्या सर्व्हिसेस या पूर्णपणे आपण ऑनलाईन आणतो आहोत आणि CCTNSच्या माध्यमातून जे आपण कम्प्लीट आपलं पोलीस विभाग, आपले सगळे पोलीस स्टेशन्स जे ऑनलाईन आणलेले आहेत त्याचा दुसरा टप्पा म्हणून सिटिझन सर्व्हिसेस आपण त्या ठिकाणी देतो. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की त्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्याला आपण इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतो, आज अनेक निर्णय आपण त्या संदर्भातले घेतले आहेत. मुळामध्ये विभाग कुठलाही असो, तो पोलीस विभाग असो की अन्य कुठला विभाग असो, आपण सगळे सेवा पुरवणारे लोक आहोत. आणि सेवा पुरवणारे लोक असताना ज्यांना आपल्याला सेवा पुरवायची आहे ते आपले खरे मालक आहेत. आणि म्हणून अनेक वेळा सेवा पुरवणारा मालक होतो, कारण त्याच्याकडे पावर असते, त्याच्याकडे अधिकार असतात, पण ते अधिकार ज्यांनी दिले तो सेवा घेणार आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला अधिकार देऊन आपल्याला जबाबदारी दिली आहे ही सेवा देण्याची. हा आपला अधिकार नाही आहे, ती आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं पालन जर योग्य प्रकारे आपण केलं तर मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल जो विश्वास आहे तो विश्वास अधिक वाढेल आणि ती व्यवस्था देखील या कार्यालयामध्ये केलेली आहे. आपलं जे CP ऑफिस आहे ते खरं म्हणजे इट इज अ हेरिटेज बिल्डिंग आणि गोथिक टाईपचं जे तिथलं आर्किटेक्चर आहे, मला असं वाटतं की निश्चितपणे त्याचे रिस्टोरेशन हे आपल्याला केलं पाहिजे, ते प्रिझर्व केलं पाहिजे, कन्झर्व केलं पाहिजे. मला असं वाटतं की शेवटी ती बिल्डिंग देखील एक मॉन्युमेंट आहे आणि म्हणून तीही आपण चांगल्या प्रकारे कन्झर्व करू. हे सगळं बघत असताना मला विशेषत्वाने पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे अभिनंदन केलं पाहिजे. आज सकाळी मी वरळीला गेलो, त्या ठिकाणी पोलिसांच्या ज्या क्वार्टर्सचं आम्ही उद्घाटन केलं, इतके चांगले ते क्वार्टर्स तयार केले आहेत की आम्ही त्याची चर्चा असं करत होतो की ते जरी आमच्या पोलिसांकरता असलेले क्वार्टर्स असले तरी देखील एनी वन ऑफ अस कॅन गो अँड रिसाइड देअर, अशा प्रकारचे लिव्ह देअर, अशा प्रकारची त्याची पूर्ण रचना करण्यात आलेली आहे. तिथे जी स्पेस आपण पोलिसांना दिलेली आहे, तिथलं जे वर्कमॅनशिप आहे ती इतकी सुंदर आहे. मला असं वाटतं की शेवटी आपले जे पोलीस 24 तास काम करतात त्यांना किमान राहण्याकरता आपण जर चांगली जागा देऊ शकलो तर ती देखील मला असं वाटतं की त्यांच्या एफिशियन्सीवर खूप मोठा परिणाम करणार असेल. अनेक ठिकाणी पोलिसांचे क्वार्टर्स बघितले आणि खरोखर आमच्या पोलिसांना अतिशय वाईट अशा अवस्थेमध्ये राहावं लागतं. खूप ठिकाणी तर इंग्रजांच्या काळातले असे एकेका रूमचे असे ते क्वार्टर्स आहेत की अनेक वेळा असं वाटतं की इंग्रज कदाचित कैद्यांना अशा ठिकाणी ठेवत नसतील ज्या ठिकाणी अनेक वेळा आमचे पोलीस राहतात. आणि म्हणून ही परिस्थिती बदलली पाहिजे. याकरता पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनने जो इनिशिएटिव्ह घेतला आहे, ही इमारत असेल किंवा ती इमारत असेल, आज या कॉर्पोरेशनच्या क्षमतेमध्ये माझा विश्वास हा द्विगुणित झाला आहे. आणि मी मगाशी गमतीने मातृ साहेबांना असं म्हटलं की आमच्या मंत्रालयाचं उरलेलं काम तुम्हालाच दिलं पाहिजे, तर एवढं चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे, पण तुम्हाला काम खूप आहे. आणि आपल्याला एकही पोलीस हा घराशिवाय आपल्याला ठेवायसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात हाऊसिंग इनिशिएटिव्ह आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. पटनायक साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी देखील खूप महत्त्वाचं कार्य या सगळ्यामध्ये केलं आहे. आणि मला विश्वास आहे आता ज्या प्रकारे आपल्याला स्टाफ वगैरे सगळं आम्ही दिलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात आपण टेंडर देखील काढता, मला विश्वास आहे की मोठा हाऊसिंग इनिशिएटिव्ह हा आपण या ठिकाणी घेऊ. हे करत असताना दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मला DG साहेबांना आणि ACS साहेबांना देखील सांगायची आहे की आपण सर्व्हिस क्वार्टर्स तयार करतोच आहोत, पण दीक्षित साहेब सर्व्हिस क्वार्टर्स सोबत
पोलिसांना परमनंट घर कशी देता येते याच्या जास्तीत जास्त योजना आपण तयार केल्या पाहिजे. सर्व्हिस क्वार्टरवरचा जे काही आपला भाग आहे 50% सर्व्हिस क्वार्टरवर 50% पोलिसांची तरी स्वतःची घर अशा प्रकारचं जर आपण त्या ठिकाणी काही योजना तयार केली. मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अशा योजनेकरता पोलिसांना जर परमनंट घर मिळत असतील तर त्याकरता जे कन्सेशन्स पाहिजे ते सगळे कन्सेशन देण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठले टॅक्सेस माफ करून पाहिजे असतील, त्याच्यामध्ये वायू व्यवसाय पाहिजे असेल, त्याच्यामध्ये आपल्याला अजून काही वेगळे कन्सेशन्स पाहिजे असतील, हे सगळे कन्सेशन्स आम्ही त्या ठिकाणी द्यायला तयार आहोत. पण किमान जो पोलीस आमचा त्या ठिकाणी काम करतो त्याला कधीतरी त्याच्या हक्काचा घर देखील मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण सगळे मिळून करू. त्याकरता त्या योजना या जर पोलीस कॉर्पोरेशनने तयार केल्या तर त्या योजनांना देखील सगळं पाठवण, आर्थिक पाठबळापासून सगळं पाठवण हे राज्य सरकार निश्चितपणे देईल. आणि मला असं वाटतं की पोलीस हाऊसिंग हा एक अतिशय दुर्लक्षित राहिलेला असा आपल्या इथला मुद्दा आहे. पण तो जर आपण मेन अजेंड्यावर घेतला तर निश्चित ही जी एफिशियन्सी आपल्याला पोलिसांची वाढवायची आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक हा हाऊसिंगचा देखील असणार आहे. आज या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करतो की नवीन ही जी इमारत आली आहे आणि त्यातल्या ज्या नवीन सोयी झालेल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतोय, या सगळ्याचा वापर करून आपण सामान्य माणसाला दिलासा मिळेल, कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल आणि सामान्य नागरिकाच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दल आणि कायद्याच्या बद्दल विश्वास वाढेल. अशा प्रकारचं या ठिकाणी काम या नवीन इमारतीच्या माध्यमातून आपण सगळे करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या पोलीस विभागाला, पोलीस गृहनिर्माण विभागाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.